सर 18 तारखेला बॉम्बे हायकोर्टची टायपिंग एक्झाम होती, 16 तारखेला बॉम्बे हायकोर्टची टायपिंग एक्झाम होती. तरी आम्ही ते टायपिंगला आल्यानंतर त्यांनी आम्हाला 10 वाजताची रिपोर्टिंग केली. लेट झालं ते की साहजिक होईल. आम्ही वर गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की सर त्यांनी आम्हाला निदर्शन म्हणजे तोंडी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचना आम्हाला तोंडी दिल्यानंतर आम्ही त्याचं पालन केलं. त्यानंतर आमचे कीबोर्ड खराब होते, आम्ही ऑब्जेक्शन घेतलं कीबोर्डचं किंवा आम्हाला मॉनिटर होतं, झूमिंगचा प्रॉब्लेम होता. आम्ही तो सांगितला त्यांना की सर आमचं झूम होत नाही, झूमिंग होत नाही, काय करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक 20 ते 25 सेकंड मिळणार आहेत. जसं की त्यांनी आधी तोंडी 2 मिनिट म्हटलं, पण ॲक्च्युली मिळाले आम्हाला 22 सेकंड. त्याने म्हणलं त्याच्यामध्ये झूमिंग झूम आउट करा. मग जेव्हा एक्झाम स्टार्ट व्हायचं ते आम्हाला तोंडी निर्देशन दिले, सूचना दिल्या, आम्ही त्यांचं पालन केलं. त्यानंतर एक्झाम सुरू झाली. 25 सेकंड असताना आम्ही सूचना वाचल्या, तेव्हा मी त्यांना सांगितलं की सर जे तुम्ही सूचना सांगितल्या त्या चुकीच्या आहेत आणि तुम्ही आम्हाला म्हणलं की झूमिंग झूम आउट करू शकतो. तर इथं आम्हाला सूचनामध्ये दाखवतंय लेखी की तुम्ही झूमिंग झूम आउट केलं तर तुमचं एक्झाम जे आहे ते तुमचं प्रॉब्लेम होऊ शकतो, तुमचं कर्सर दिसणार नाही किंवा वेगवेगळ्या प्रॉब्लेम येऊ शकतात. तर मग त्याच्यानंतर आम्ही सरांना सांगितलं 22 सेकंदात. तर सरांनी म्हणले की ते आम्हाला माहित नाही, आम्ही काहीच करू शकत नाही. मग तरी आता त्यांनी हात वर केले की आम्ही काही करू शकत नाही. मग एक्झाम झाली. एक्झाम झाल्यानंतर सर्व मुलांना प्रॉब्लेम आले. झूमिंग झूम आउटसाठी 40 लाईन होत्या, त्या करायला टाईम लागल्या. त्यानंतर आम्ही त्यांना झूमिंग झूम आउट केलं. तर काही मुलांना आता त्याच्यानंतर त्या जे हे होते आपले पीसी ते एवढे जुने पीसी आणि हँग मारणारे पीसी होते, एकदम खराब पीसी होते. कारण तो विंडोज 11 अपडेटेड नव्हतं, त्यामुळे हँग मारत होतं. मग आम्ही त्यांना सांगितलं की सर हँग मारले आमचं, आम्ही टायपिंग केली, आमचं आलेलं नाही किंवा काही कीज दबले नाहीत. काही असे कीज होते आम्ही दाबल्यानंतर कीज तिथंच फसत होते, डबल ती की दाबू शकत नाही. आणि स्क्रीनवर एवढं लिहिलेलं होतं की आम्हाला तो कॉमा आहे का फुल स्टॉप आहे काहीच दिसत नव्हतं आणि आम्हाला तो पॅसेज सुद्धा दिसत नव्हता. मग एक्झाम झाल्यानंतर आम्ही सरांना सांगितलं की सर हे टेक्निकल प्रॉब्लेम आले आहे. मग त्या सरांनी आम्हाला उडाउडीची उत्तर दिलं, धमकी देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही का जॉब करशाल, तुम्हाला आम्ही डिबार करू एक्झाममधून, तुम्हाला पुढची एक्झाम जाणार नाही. तरी आम्ही ते साईन केलेली नाही, जे की एंडला साईन करायची असते आम्ही ती केलेली नाही कधी. तर मग त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला बोलवलं. मग दाबादुबी करून आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही त्यांना म्हणलं की आम्हाला पुढे जर न्यायालयात जायचं असेल तर तुम्ही लेखी द्या. तर आम्हाला त्यांनी एक लेखी दिलेलं आहे सर लेटर. आम्ही अर्ज केले. त्याच्यानंतर आमची जेवढे मुलं होती 76 मुलं होती वरच्या 4th फ्लोअरला, त्या 76 मुलांनी साईन केलं, त्यांचा नंबर लिहिला, सर्व त्यांना दिला आम्ही. तर त्यांनी हे आम्हाला बिनकामी प्रोसिजर लिहून दिली. आम्ही म्हणलं की तुम्हाला रिटर्न मध्ये द्या. आणि त्यांनी जो आहे आम्ही जेवढा प्रॉब्लेम सांगला त्यांनी तोंडी मान्य केलेला आहे. 76 साक्षीदार आहे तिथे. सगळ्यापुढे त्यांनी म्हणलं की प्रॉब्लेम झालेला आहे. तर नाही एक दोन झाले त्यांचं चाललं चांगलं. मग आता एक मुलगा काहीतरी पास झाला वाटतं. हा मग त्यानंतर त्यांना काय म्हटलं आम्ही की सर तर सर मी तोंडी मान्य केले, एवढ्या सर्व मुलांमुळे मान्य केले. तर आम्ही म्हटलं की सर आम्ही अर्ज देतो लिहून द्या. त्यांनी काय म्हटलं तुम्ही एक रीतशीर अर्ज द्या, आम्ही लिहून देणार. तर आम्ही हा अर्ज दिला. तर त्याच्यावर यांनी काहीच नाही, बिनकामी लिहून देऊन टाकली. त्याच्यावर यांनी काय लिहिलं, पूर्ण वेळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्ण करून बाहेर पाठविण्यात आली. मग त्यांनी आम्हाला काय म्हटलं की तुम्हाला मी रिटर्नमध्ये देणार. मग आमचं एकच म्हणणं होतं की रिटर्नमध्ये देते वेळेस तुम्ही हे जे तोंडी मान्य केले की एक्झामला मुलांना प्रॉब्लेम आलाय तशी तुम्ही प्रोसिजर करा, माननीय उच्च न्यायालयाची प्रोसिजर तुम्ही कंप्लेंट करा आणि फॉरवर्ड करा ती कंप्लेंट. म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही सुपरवायझर आहेत एक्झामची, तर तुम्ही जर त्यांना जर फॉरवर्ड वगैरे केली कंप्लेंट तर ते आक्षेप घेतील त्याच्यावर आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय लावून आम्हाला न्याय मिळेल. तर आमची मागणी हेच आहे सर की इथं जे हायकोर्टाकडून सुपरवायझर आले होता त्यांनी जे तोंडी मान्य केलं होतं ते रिटर्नमध्ये लेटर लिहावे आणि माननीय उच्च न्यायालयाला फॉरवर्ड करावे की खरंच मुलांना या 76 मुलांना प्रॉब्लेम आलेला आहे, यांची एक्झाम केलेली आहे, यांना न्याय मिळावा आणि यांचं जे आहे ते री एक्झाम कंडक्ट करावी.